मुंबईसारख्या महानगरात राहणाऱ्या प्रत्येकाला वाहतूक कोंडीचा अनुभव काही नवीन नाहीये. रोजची ही एक मोठी डोकेदुखी बनलीय. पण ह्या प्रचंड समस्येवर एक तितकाच भव्य उपाय समोर येतोय. तो म्हणजे ठाणे कोस्टल रोड. आता हा फक्त एक रस्ता नाहीये, तर हे मुंबईच्या भविष्याचं इंजिनिअरिंग आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मग प्रश्न हा आहे की हा फक्त अजून एक रस्ता आहे की आपल्या देशातल्या वाढत्या शहरांसाठी एक नवी दिशा, एक ब्लूप्रिंट? चला तर मग या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण या प्रकल्पाच्या खोलात जाऊया आणि त्याचं सविस्तर विश्लेषण करूया. या विश्लेषणात आपण पाहणार आहोत की हा प्रोजेक्ट नेमका का गरजेचा आहे, याचं इंजिनिअरिंग किती अद्भुत आहे आणि याचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की एवढ्या मोठ्या प्रोजेक्टची गरजच का पडली. याचं मूळ आहे ठाण्यात आणि विशेषतः घोडबंदर रोडवर होणारी भयंकर वाहतूक कोंडी. ही समस्या किती मोठी आहे हेच या प्रोजेक्टचं खरं कारण आहे. ह्या प्रोजेक्टला ग्रीनफील्ड कॉरिडॉर असं म्हणतात. आता ग्रीनफील्ड म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा रस्ता शहराच्या गर्दीतून नाही, तर पूर्णपणे एका नवीन मोकळ्या मार्गावरून बांधला जातोय. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हाय स्पीड आणि विना अडथळा प्रवास शक्य होतो. आजची परिस्थिती पाहिली तर घोडबंदर रोडवर प्रचंड ट्रॅफिक जाम असतो, ज्यामुळे मालवाहतुकीचा वेग खूपच कमी झालाय. पण कोस्टल रोडमुळे हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. वाहतूक कोंडी तर कमी होईलच, पण मालवाहतुकीलाही एक नवा वेग मिळेल आणि प्रमुख महामार्गांची थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. आता आपण बोलूया या प्रोजेक्टच्या इंजिनिअरिंगबद्दल. हा फक्त ट्रॅफिक कमी करणारा रस्ता नाही, तर भारतीय इंजिनिअरिंगसाठी एक खूप मोठा टप्पा आहे. कारण इथे असं तंत्रज्ञान वापरलं जातंय जे आपल्या देशात पहिल्यांदाच कोणत्या रस्ता प्रकल्पात वापरलं गेलंय. इथे मोनोपाईल फाउंडेशन नावाचे एक खास तंत्रज्ञान वापरलं जातंय. म्हणजे काय तर अनेक छोटे छोटे पिलर्स उभारण्याऐवजी जमिनीत एकच पण खूप मोठा आणि मजबूत असा एकच पिलर टाकला जातो. यामुळे होतं काय की कामाचा वेग प्रचंड वाढतो आणि बांधकामही खूप टिकाऊ होतं. तर मग हे बांधकाम नक्की होतं कसं? बघा, हे अगदी सोपं आहे. जमिनीत मोनोपाईल बसवला जातो, त्यावर एकच पियर उभा राहतो, मग त्याला आधार देण्यासाठी पियर कॅप बसवतात आणि शेवटी रस्त्यासाठी आयगर्डर टाकले जातात. ही सिंगल पाईल सिंगल पियर पद्धत आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया खूपच सोपी आणि वेगवान होते. आणि या नवीन टेक्नॉलॉजीचा परिणाम बघा, कामाचा वेग इतका वाढलाय की ह्या एलिव्हेटेड रस्त्याच्या पायाभरणीचं तब्बल 50% काम फक्त 8 महिन्यात पूर्ण झालंय. हे खरंच अविश्वसनीय आहे आणि या प्रोजेक्टची कार्यक्षमता दाखवून देतं. बरं, विकास तर होतोय, पण पर्यावरणाचं काय? तर या प्रोजेक्टमध्ये त्याचाही विचार केला गेलाय. ठाणे खाडीजवळ जी खारफुटीची जंगलं आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. त्यांना धक्का लागू नये म्हणून रस्त्याचा बहुतेक भाग उंच खांबांवरून म्हणजे वायाडक्ट आणि पुलांवरून नेण्यात आलाय. यामुळे पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल याची काळजी घेतली गेलीय. पण एक लक्षात घ्या, हा फक्त एक कॉन्क्रीटचा रस्ता नाहीये. याचं खरं महत्त्व दडलंय त्याच्या आर्थिक आणि धोरणात्मक फायद्यांमध्ये. हा रस्ता म्हणजे या संपूर्ण भागासाठी विकासाचं एक नवं इंजिन ठरणार आहे. ह्या प्रोजेक्टच्या 2 महत्त्वाच्या भूमिका आहेत. एक म्हणजे तो घोडबंदर रोडवरची रोजची वाहतूक कोंडी सोडवेल आणि दुसरी तितकीच महत्त्वाची भूमिका म्हणजे JNPT आणि वाढवणसारख्या मोठ्या बंदरांना जोडणारा हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय मालवाहतूक कॉरिडॉर बनेल. म्हणजे फायदा स्थानिक पातळीवरही आणि राष्ट्रीय पातळीवरही. आणि हा प्रोजेक्ट एकटा नाहीये, तो एका मोठ्या नेटवर्कचा भाग आहे. पुढे जाऊन हा कोस्टल रोड, ठाणे रिंग मेट्रो, इतर एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि बोगद्यांना जोडला जाईल. यामुळे एक इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार होईल. म्हणजे प्रवासासाठी अनेक पर्याय असतील आणि सगळं काही एकमेकांशी जोडलेलं असेल. या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे काय होणार आहे तर ठाणे, पालघर, विरार यांसारखे भाग मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये विकासाची नवी केंद्र म्हणून उदयास येतील. जिथे चांगले रस्ते असतात तिथे गुंतवणूक येते आणि विकासाला आपोआप गती मिळते. ठाणे कोस्टल रोड म्हणजे मुंबईच्या ट्रॅफिक समस्येवरील उपायांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे. पण तो एकटा नाही. माहीम-वांद्रे उड्डाणपुलासारखे इतरही प्रोजेक्ट्स याच मोठ्या धोरणाचा हिस्सा आहेत. या सगळ्याचा उद्देश एकच आहे, मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतील वाहतुकीचा ताण कमी करणं आणि शहराला भविष्यासाठी तयार करणं.
तर आतापर्यंत आपण पाहिलं की हा प्रोजेक्ट किती महत्त्वाचा आणि बहुआयामी आहे. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. या सगळ्याचा नेमका अर्थ काय आणि भविष्यात याचा काय परिणाम होईल याचा आता विचार करूया. हे एक वाक्य मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दलच्या महत्त्वाकांक्षेचं अगदी अचूक वर्णन करतं. हे प्रोजेक्ट्स म्हणजे फक्त रस्ते किंवा पूल नाहीत. हे भविष्यातल्या समृद्धीसाठी केलेली एक प्रचंड गुंतवणूक आहे. इतकी मोठी की त्याच्या कच्च्या मालातून अनेक राष्ट्रीय स्मारकं उभी राहू शकतील. थोडक्यात सांगायचं झालं तर ठाणे कोस्टल रोड हा फक्त वाहतुकीचा एक उपाय नाहीये. तो इंजिनिअरिंगमधली प्रगती, आर्थिक दूरदृष्टी आणि एकात्मिक प्रादेशिक नियोजनाचं एक शक्तिशाली प्रतीक आहे. तर मग आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर काय मिळतं? ज्या वेगानं आपली शहरं वाढत आहेत तिथे विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्यासाठी ठाणे कोस्टल रोडसारखे महाप्रकल्पच एकमेव उत्तर आहेत का? की आपल्याला विकासाच्या एका नवीन, अधिक टिकाऊ मॉडेलचा विचार करण्याची गरज आहे? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावर विचार व्हायलाच हवा.